मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज दुसरा दिवस आहे। काल सोलापुरातून ही रॅली सुरू झाली, सोलापूरमध्ये प्रचंड प्रतिसाद भेटला। आज सांगली मिरजमध्ये ही यात्रा आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। भर पावसात मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत झालं। मोठ्या पावसात सुद्धा मराठा बांधव इथून हलायला तयार नव्हते। मी त्यांच्याशी बातचीत केली, त्यांची अशी भावना आहे की आज नाही तर कधी नाही, त्यामुळे आज पाऊस येऊ दे, आग येऊ दे, काही येऊ दे, एवढा मोठा निर्धार सांगली साताऱ्यातले सांगली आणि मिरजच्या लोकांनी केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, मिरज ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली भूमी आहे आणि मनोज जरांगे पाटील हे छत्रपतींचे विचार घेऊन पुढे जातात असं ते नेहमी म्हणतात। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची आज मुलाखत माझ्यासाठी विशेष आहे, कारण छत्रपतीच्या भूमीमध्ये पाटील साहेब काय म्हणाल, आज छत्रपतीच्या भूमीत पाय ठेवलाल तुम्ही, भर पावसात लोक इथून हलायला तयार नाही, काय निर्धार केलेला आहे लोकांनी? खरंच छत्रपतीची पावनभूमी आहे, माझ्या अंगाला काटे आलेत। मी सांगलीकरांना आज आणि मराठ्यांना आज संख्येत नाही मोजणार, आजचा दिवस संख्येत मोजण्याचा नाही। 200 लोक आज निष्ठेला किंमत, भर पावसात आज मीडिया साक्षीदार, खोटं बोलून नाही चालणार। मीडिया साक्षीला 38 किलोमीटर पासून पाऊस होता, जिथं जिथं लोक सत्काराला थांबले होते, अक्षरशः माता मावल्यासह मुसळधार पाऊस होता। एवढी निष्ठा मी 11 महिन्यात नाही बघितली, एवढी नाही बघितली। म्हणजे आता मराठ्यांनी ठरवलंय हीच आदर्श आता जिल्ह्यातल्या मराठ्यांनी घेणं गरजेचं। हे आपल्यात राजकारणी भेद करतात, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, हे हरामखोर लोक आहेत। यांचं साधण्यासाठी आपल्यात विभाग पाडतात, आपलं रक्त एक आहे, आपले नातेगोती एक आहेत, हे भेद करतात। आजच्या सारखं निष्ठा मी नाही बघितलं, खरंच सांगतो मी तुम्हाला, एवढी निष्ठान कडवटपणा मी तोंडापुरतं बोलायचं म्हणून बोलत नाही। मी आभार मानतो या सांगलीकरांचे, आज तुम्हाला संकेत नाही तोलणार, तुमच्या निष्ठेत महाराष्ट्रात तोलणार तुम्हाला, कारण मुसळधार पावसात नाही थांबवतो, राष्ट्रपती आला तर नाही थांबत लोक, पण हे काय प्रेम आहे मुसळधार पावसात लोक। आणि आता लक्षात आलंय मराठ्यांचं, लेकरं शिकवून काय उपयोग? मग लेकरं शिकलेत, घरात बसले, नोकरदार मराठ्याला तेच वाटतंय, शेतकरी मराठ्याला तेच वाटतंय, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांना तेच वाटतं। लेकरं शिकून उपयोग काय? लेकरं मोठे करायचे असले, नोकऱ्याला लावायचे असले, त्यांना पैशावलं करायचं असलं, त्यांना ताकद द्यायची असली, त्यांना बळ द्यायचं असलं, त्यांचं भविष्य घडवायचं असलं, आरक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि ज्या नेत्याला मोठं केलं ते विरोधात काम करतोय, म्हणजे भाजपचाच का मराठा असाना काय उपयोग आहे? भाजपाचे मराठा असो, नाही तर शिवसेना असो, नाही तर राष्ट्रवादी असो, काँग्रेस, कोणता पक्ष असो, वाटोळं कोणाचं व्हायलंय आमचं, चांगलं कोणाला व्हायलंय त्यांचं। आता घराघरातली माता माऊली बोलायला लागली, घरातल्या मालकाला, हे मला सांगा म्हणते ती तुम्ही, आपलं लेकरू शिकलंय, नोकरीला लागत नाही, मग या नेत्याच्या मागं पळून उपयोग काय? काय उपयोग? मग ते भाजपासून नाही तर काय असो, काय करायचं त्यांच्यावर निष्ठा ठेवून? काय करायचं कट्टरपणा दाखवून? मी ह्या पक्षाचा काय कट्टरपणाचा अर्थ आहे? तो पोरच वाटलं व्हायला लागले, तो पुरीच वाटलं व्हायला लागले, आणि काय कट्टरपणा सांगतो तू? मी जन्मल्यापासून आमच्या पक्षाचा आहे, काय कडवटपणाला लाज येतोय? काय कडवटपणाला लाज येतोय? ज्या पक्षासाठी तू 25-25, 30-30 वर्ष काम केलं, त्या पक्षाचा माणूस आपल्या मराठ्याच्या पक्षाच्या विरोधात काम करायला लागला, हे मराठ्याच्या ध्यानात मराठ्यांना ठरवलं आता पक्ष नको, नेता मोठा करायचा नाही, पक्ष मोठा करायचा नाही, आता लेकरं जात मोठी करायची। म्हणून मी सांगलीकरांचा आदर्श घ्यावा हे माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती आहे। नेहमी हे म्हणताय की मला घेरण्याचा प्रयत्न करतायत, मला घेरण्याचा प्रयत्न करतायत, नेमकं असं तुम्हाला का वाटतं? मी गरीबाचं काम करतो, गरीब समाज आता तुम्ही बघितला मुसळधार पावसात असं उभा आहे, हे सहन होत नाही यांना, हे फक्त कोली देत। मला त्याच्यावर आज टीका टिप्पणी आज नाही करायची। मला मी आज खरं सांगतो, मी भावनिक झालेलो हे लोकांची कट्टरता निष्ठा बघून। मला आज याच विषयावर बोलायचं, मला कोणाला टीका करायची नाही, काय नाही, ही कट्टरता काय, मला ही कट्टरता आता व्हायला नाही जाऊन द्यायची, नाही जाऊ द्यायची। फक्त मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती, आता जसं यांनी ठरवलं तसं तुम्ही सगळेजण ठरवा, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातले, एक दिवस काम सोडा, सगळे व्यावसायिक, शेतकरी, सगळा गरीब मराठा, नोकरदार मराठा आणि सगळेजण तुटून पडा। आपले लेकरं मोठं करण्यासाठी ज्या तालुक्यात जिल्ह्यात आपली रॅली, सगळ्यांनी त्या तारखेला त्या वेळेत आपण सगळ्यांनी त्या जिल्ह्यात शहरात जमायचं, आपली शक्ती दाखवा। नसता आपल्या विरोधात सरकार बी गेले, आपल्या विरोधात ओबीसीचे नेते गेलेत, ओबीसी समाज नाही। याच्यासाठी मला यांनी उघडं पाडायचं ठरवलंय, तर आपले लेकरं मोठे करायचे असले तर नुसते शिकून उपयोग नाही, त्यांच्यासाठी
त्यांच्या आयुष्याचं आरक्षण महत्वाचं आहे आणि तेच मिळवून देण्यासाठी सत्ता आपल्या विरोधात होती आणि सत्ता काढायची आता. तुम्ही तुमच्या विरोधात बोलणाऱ्या मराठा समाजाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना चांगला समाचार घेता तुम्ही, पण आता तुम्ही का भूमिका घेताय संयमाची का आपल्याला बोलायचं नाही? तुम्ही टार्गेट सेट केलंय, तुम्हाला एक उद्दिष्ट माझं ध्येय क्लिअर आहे आरक्षणाचं, पण मी थोडा भावनिक याच्यासाठी झालो की मी लई निष्ठा इतकी कट्टरता आणि इतकी निष्ठा. पावसात लोक उभा कोण नाही थांबवतो म्हणजे पाऊस उघडल्यावर मागून जाऊ आपण. आमच्या पुढे मोटरसायकली पळत होत्या मुसळधार पावसात आणि याला मीडिया साक्षीदार आहे. हे सोपं नाही बरं. तुम्ही लाखानं कोटी रुपये दिले तरी हे घडू शकत नाही. मला हे मराठ्यांचा कट्टरपणा हीच व्हायला जाऊन देतात. माझी विनंती मराठा समाजाला, माय बापा हो, हे पक्ष नादी लाविते. तुमची पक्षावरची निष्ठा काही कामाची नाही. तुमच्या लेकरावर आणि तुमच्या जातीवरती तुम्ही निष्ठा ठेवा. आता लेकरं मोठे करा, पैसे एवढे करा. ते नुसते शिकलेत, ते फक्त शिकलेत, ते सुशिक्षित बेकार झाले. त्यांच्या नोकऱ्याचं काय, त्यांच्या उच्च शिक्षणाचं काय, त्यांच्या आयुष्याचं काय, याच्यासाठी आपले लेकरं मोठे करा. आणि माता मावल्यांनी आपण आपल्या घरातल्या माणसाला समजून सांगा आता की पक्ष नको बाबा, नेता नको, आपले लेकरं मोठे करू. याच्यासाठी मराठ्यांनी घराच्या बाहेर पडावी माझी तळतळीने हात जोडून विनंती, तळतळीने. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाटील, एक शेवटचा प्रश्न विचारतो. या टप्प्यामध्ये तुम्ही एक स्पेसिफिक शब्द वापरताय, गरिबांची लाट, गोरगरिबांची लाट. तुम्हाला काय दिसलं त्याच्यामुळे तुम्ही हे शब्द वापरताय? गरिबाची अशी लाट आली की सगळ्या जाती धर्माची इच्छा आता होऊन जाऊ द्या एवढ्या वेळेस. कारण आता मराठ्यांनी बी सिद्ध केलं हो, कामं नाही सोडत कुणी, कामं सोडले मराठ्यांनी. आता 2-3 महिने मराठी टचून राहणार आहेत झटून. माझी इच्छा एकच आहे, मला एकदा गरिबांच्या पोराला मराठ्याचं आरक्षण देऊ द्या, तर मराठी एक. मग तू माझ्या पक्षात जायचं त्याच्यात. जर यांनी गोडीत दिलं तर ठीक, नाही दिलं तर यांना पाडून घेऊ, पण एवढ्या वेळेस साथ द्या. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही सगळ्या पक्षात असताना पक्ष सोडून द्या. हे 2-2.5 महिने फार महत्वाचे. सगळेजण तुटून राहतात, सगळ्या पक्षातले मराठी. आपल्या लेकराला मला एकदा आरक्षण देऊ द्या आणि मग तुम्हाला परत पक्षात जा, तोवर पक्ष सोडा, परत जायचं. पण आपल्या लेकराला एकदा मिळून द्या. सगळे एक पडले, आता आपल्याला पण एक पटायचं. आता काही होऊ द्या, जे होईल ते होईल. निश्चितपणे आपण बघितलं, मनोज जरांगे पाटील या दौऱ्यापासून एक महत्त्वाचा शब्द वापरतायत, गरिबांची लाट. फक्त मराठ्यांची नाही तर त्याच्यामध्ये दलित, मुस्लिम, धनगर, वंजारी या सगळ्या समाजांमध्ये गरिबांची लाट असं ते मानतायत. एकंदरीत विधानसभेच्या तोंडावर अशा पद्धतीनं सर्व गरीब, सगळ्या समाजातील गरीब घटक एकत्रित आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे. येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा मराठ्यांनी कुठल्याही पक्षाचं काम करू नये, मात्र आरक्षण भेटल्यानंतर तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये जा ही मुभासुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देतात. एकंदरीतच आपण बघतोय की सांगलीमध्ये आपण बघतोय या ठिकाणी सांगलीच्या आता सभेला या ठिकाणी आलेलो आहोत. चांगली प्रचंड गर्दी आहे, लोकांचा उत्साह आहे. भर पावसामध्ये लोक या ठिकाणी होते आणि त्याचमुळे आता मराठा समाजाचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांनी एक आज नवीन भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की कुठलीही टीका टिप्पणी न करता कुठल्याही राजकीय नेत्यावर आपला फोकस, आपलं टार्गेट सेट करायचं, ही एक नवीन भूमिका आज मनोज जरांगे पाटलांची. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सांगली.